आज मी तुम्हाला झटपट असं मस्त असं चविष्ट चिकन बनवून दाखवणार आहे। त्यासाठी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 ते 1.25 किलो चिकन घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण साहित्य काढून घेऊया। अर्धी वाटी फ्रेश दही, बिलकुल आंबट दही नाही, आंबट दही बिलकुल घेऊ नका तुम्ही। मोठा 1 चमचा मिरची पावडर, ही तिखटवाली आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे वापरायची। छोटा अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, धने पावडर मोठा 1 चमचा, छोटा अर्धा चमचा जिरे पावडर, थोडीशी हळद, ही घरची हळद आहे, खूप कलर येतो म्हणून मी थोडी टाकते, तुमच्या हळदीप्रमाणे टाका। चिकन मसाला मोठा 1 चमचा, ते सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। खूप सारी कोथिंबीर टाकणार आहे, वाटणामध्ये जरी तुम्ही बारीक केली तरी चालेल। ह्याच्यामध्ये मी 2 तेजपत्ते टाकणार आहे। तुम्हाला ह्याच्यामध्ये 2 साधी विलायची, 1 मसाला विलायची, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 4 मिरी आणि 2 तेजपत्ते, हे पण ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, नाहीतर नुसता चिकन मसाला 2 तेजपत्ते टाकले तरी पण चालेल। आता आपल्याला वाटण करायचे, तर वाटणसाठी बघा मी काय काय घेतले। मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले, थोड्याशा तेलावर मी भाजून घेतलेले। आपण जशी बिर्याणीसाठी फ्राय करतो ना, तसे कुरकुरीत फ्राय केले तरी चालतील। अर्धा इंचापेक्षा जास्त आलं घेतलेलं आहे, थोडेसे पातळ तुकडे करून घेतलेले, 1 गड्डी लसूण घेतलेले आहे, 2 हिरव्या मिरच्या। आता ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण बारीक करू शकता, मी कापून टाकलेलं, तर हे एवढं मी मिक्सरला बारीक करून घेते। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीमध्ये। आता हे काढून घेऊया, ह्याच्यामध्ये आता काढून घेते मी सगळं, काढून घेतलेलं आहे सगळं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स चांगलं करून घेतलेलं आहे व्यवस्थित। दही ह्याच्यामध्ये बिलकुल आंबट टाकू नका, आणि दही जरी तुम्ही हे स्किप केलं तरी पण चालेल। ह्याला काय करणार आहे, कमीत कमी अर्धा तास मी झाकून ठेवणार आहे। झाकून ठेवलं होतं बघा, झाकण काढून घेऊया, अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे झाकून ठेवलं होतं। कढई मी गॅसवर ठेवून घेतलेली आहे, गॅस आहे मीडियम। आता ह्याला काय करायचं, खालीवर पहिलं करून घेऊया, कारण की जसं आपण ठेवलं होतं तसंच होतं। तर पहिलं मिक्स करून घेते आणि ह्याला काय करायचं, 1 2 ते 3 मिनटं चांगलं पहिलं परतून घ्यायचं। 2 मिनटं फक्त मी मसाल्यामध्ये असं परतून घेतलेलं आहे गॅसवर ठेवल्यानंतर, कारण पूर्ण थंड होतं ना, तर चांगलं गरम। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं, तर ज्याच्यामध्ये मी कांदा फ्राय केला होता ना, त्यातलं बघा एवढंसं एकदम थोडंसं तेल आहे। थोड्याशा तेलावर मी हे केलं होतं, भाजून घेतलं होतं चांगलं, ते गरमच तेल होतं, पण हे आता थंड झालेलं तेल आहे। त्या तेलामध्येच आपल्याला ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, पाणी सुटतं चांगलं ह्याला। 5 मिनटं झालेले आहेत बघा, थोड्या थोड्या वेळाने मी हलवलेलं आहे, असं पाणी सुटतं त्याला अशा पद्धतीमध्ये। आणि जर तुम्हाला हवं असेल तर काय करायचं माहिती आहे का, हे काढून घ्यायचं, नाही तर दुसऱ्या भांड्यात जर करत असेल तर मग जे आपलं तव्यामध्ये किंवा तुम्ही कढईमध्ये जे तेल राहिलं असेल का नाही, ते तेल थोडंसं वतून त्याच्यावर तुम्ही हे टाकून परतू शकता, तर त्याला तशी गरज पडत नाही। असंच थोड्या वेळ तुम्ही परतलं का नाही, आणि नंतर मग चांगलं गरम झालं की बघा अशा पद्धतीत हे पाणी सुटतं। गॅस एकदम आता बारीक करायचा, गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये थोडंसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे। बारीक गॅसवरच आपल्याला शिजवून द्यायचे, अजून थोडंसं अजून पाणी सुटतं। पॅक झाकण ठेवणार आहे, एकदम बारीक गॅस करणार आहे। झाकण ठेवल्यानंतर बघा 12 ते 15 मिनटं मी ठेवलं होतं, थोड्या थोड्या वेळानं मी हलवलेलं आहे आणि परत मी झाकण ठेवलेलं आहे। एवढं पाणी सुटतं बघा त्याला। फास्ट गॅसवर ह्याला बिलकुल करायचं नाही, मीडियम गॅसवर करायचं नाही आहे, बारीक गॅसवर करायचं, म्हणजे असं छान असं पाणी सुटतं आणि चिकन मस्त असं शिजलं जातं, एकदम सॉफ्ट असं शिजलं जातं, चवीला खूप छान लागतं। अशा पद्धतीत चिकनच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, पण तुम्ही अशा पद्धतीत पण एकदा करून बघा। आता वरून मी ह्याच्या कोथिंबीर टाकणार आहे, आपण वाटणामध्ये पण टाकली होती, मस्त एकदम चवदार असं चिकन होतं, एकदम हॉटेलसारखं लागतं। एकदा करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा, रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।